ने तो बचपन से जो प्याज खाई है ना, वो आपके पसीने से बनी हुई प्याज खाई है। हम तो आप ही के यहां से आती थी जो प्याज, उसी पे गुजारा करते थे। जिन किसानों ने बचपन से मुझे प्याज खिलाई है, उन किसानों का भला करने के लिए दिल्ली में बैठी हुई सरकार कभी कोई कमी नहीं रखेगी। बस इंतजार कीजिए 15 अक्टूबर का, इंतजार कीजिए 15 अक्टूबर का। आप देखिए, महाराष्ट्र में भाजपा की सरकार बनते ही इस सरकार की गलत नीतियों के कारण मेरे कपास पैदा करने वाले किसानों को जो नुकसान हो रहा है, मेरे प्याज की खेती करने वाले किसानों को नुकसान हो रहा है, उन सारी नीतियों को बदल दिया जाएगा और दिल्ली और महाराष्ट्र मिलकर के मेरे किसान भाइयों की समस्या का समाधान हम करके रहेंगे भाइयों। गेल्या 11 वर्षांच्या काळामध्ये केंद्रामध्ये जर भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान हे नरेंद्र मोदी असते तर त्यांनी कधीही कांद्यावर निर्यातबंदी लादली नसती, त्यांनी कांद्याची कधीही अनावश्यक आयात केली नसती, त्यांनी नाफेड आणि एनसीसीएफ या संस्थांना पतपुरवठा करून कधीही कांद्याचे भाव पाडले नसते। गेल्या 11 वर्षाच्या काळामध्ये जर नरेंद्र मोदी केंद्रात पंतप्रधान असते तर त्यांनी कधीही खतांचे भाव वाढवले नसते, कीटकनाशकांचे भाव वाढवले नसते, कृषी निविष्ठांवर कधीही त्यांनी 18% जीएसटी लावला नसता। 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पटही झाले असते आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न आतापर्यंत चौपटही झाले असते केंद्रामध्ये जर नरेंद्र मोदी हे पंतप्रधान असते तर। पिकाचे धोरण योग्य राबवण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आपण नरेंद्र मोदी यांचे हात बळकट केले पाहिजे आणि पुन्हा एकदा केंद्रामध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान कसे होतील याचा विचार देशातील जनतेने केला पाहिजे। सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं ये देश नहीं मिटने दूंगा। जय जवान जय किसान।